पथ हृदयाचा पथ विजयाचा. आपण एक ठिकाणी फ्लोर लावून सगळे मिळून येणारी माझी माई मित्रांनो, आता हे आमचे कस्टमर आहे. हे 1 वर्षापासून हे हायब्रिड फ्लोर यूज करत आहेत. यांचा प्रत्यक्ष अनुभव आपण ऐकून घेऊ. तर तुम्ही 1 वर्षापासून यूज करत आहात हायब्रिड, तुम्हाला काय अनुभव आले, त्याच्यामध्ये काय नवीन वाटलं? नवीन फीचर्स केलेले आहेत त्याच्यात. तुम्ही ट्रॅक्टर नसलं एक माणूस कमी होऊन जातो त्याच्याने, आणि आपल्या सिंगल फेस मोटरवरती आपण वापर करू शकतो याचा. आणि पेट्रोल इंजिन सर्व वापर करता येतो. आणि प्रेशरमध्ये काही नाही, जे आपल्या ट्रॅक्टरला तोच प्रेशर आपल्याला त्याच्यात काही कमी जास्त होत नाही. तसं पण आपण मेंटेन करू शकतो, ट्रॅक्टर नसताना पण तुम्ही चालवू शकतो आपण. हो 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 हो. सर्वात जास्त त्याची मजबूती सगळ्यात चांगली आहे, त्यामध्ये दीर्घकाळ टिकू थँक्यू व्हेरी शकतो. मच. प्लस पॉईंट नळी जी गोळा आपण हाताने गोळा करावा लागेल, मिळून. त्यामुळे आपण कोणतीही डिग्रीने आपण ती नळी जमा करू शकतो. तर सर, तुम्हाला काय वाटलं याच्यामध्ये? मला खास त्याची जे ट्रॅक्टर नसताना फवारायचं काम बंद राहत नाही तेच आवडलंय. कारण तुम्ही इलेक्ट्रिकमध्ये जे कन्व्हर्ट केलंय ते सर्वात छान आहे. कारण कसं आहे, बाकीच्या ब्लोअरवाल्यांना ट्रॅक्टर लागतं, याचं ट्रॅक्टरचं काम नाही. तुम्ही इलेक्ट्रिकमध्ये कन्व्हर्ट केलंय, खूप सुंदर काम आहे ते. आता तुम्ही याच्यावर आता मोटर ठेवली, याच्या जागेवर तुम्ही पेट्रोल इंजिन, डिझेल इंजिन ते पण यूज करू शकत असतात, पण तुम्ही मोटरच काय ठेवली? नाही, कसं आहे की आपल्या शेजारी थोडी इलेक्ट्रिसिटी आहे अच्छा, शेताजवळ, मग ते तेवढंच डिझेलचा खर्च वाचतोय आपला. बरोबर. आणि कसं प्रेशर वगैरे सेम भेटतोय, मग काय तेवढंच इलेक्ट्रिसिटी मग कन्वर्ट करून घेतलं. अच्छा. आणि तुमची ते नळी गोळा करण्याचं हा, तेच सर्वात छान आहे. कारण बाकीच्यांना प्रॉब्लेम येत होता, फवारा ज्या दिशेला जाईल त्या दिशेला ते फिरवता येतं. प्रत्यक्ष दाखवू शकता? हो, पूर्ण 360 मध्ये फिरतं ते. असं पूर्ण जिकडे फवारा चालतो तिकडे आपण फिरू शकतो त्याला. वाटलं तर एका ठिकाणी फिक्स करतो. जेणेकरून तुम्हाला जिथं 2 माणसं